बाबा बाबा हम्म, बाबा मला लॅपटॉप दे ना. एक 10 मिनिट थांब जरा, माझं जरा काम चालू आहे, देतो. आणि पल्लव, तुला जे हवं तेवढंच कर. हो बाबा. उगाच उद्योग करत बसू नकोस, माझ्या महत्वाच्या गोष्टीत त्याच्यामध्ये. ओके बाबा. हे काय हो बाबा, तुम्ही त्यालाच देता लॅपटॉप वापरायला, मला देतच नाही. ए तू कशाला का माझ्यावर जळतेस जळकुटी? तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मी लॅपटॉप वर अभ्यास करतो, तुझ्यासारखे गेम नाही खेळत. हो हो माहितीये कोण गेम्स खेळत ते. ए कधी खेळलो का गेम? वा 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 वा, काय म्हणतोय? आता आईसमोर खेळून दाखव गेम. ए तुम्हाला चिडू नको. हा हा आता बोल आता बोल. गप काय? आई साक्षी ग पुरे, आता बाबा काम करतायत ना. बाबा तुम्ही काय करताय? अरे काही नाही, आता इथे बिल्डिंग उभी राहणार आहे ना, सो त्याचं डिझाईन आलंय, ते बघत होतो. आज दाखवणार सगळ्यांना. पण बाबा आपण इथे बिल्डिंग का बांधायची? का म्हणजे? अरे मोठी जागा मिळेल ना आपल्याला. आता पण मोठीच आहे की. आमच्या वर्गातली सगळी मुलं बिल्डिंग मध्ये राहतात, फक्त आपलं घर वेगळं आहे. आमचे टीचर सुद्धा सांगत होते की देसाईंचं घर बघा किती छान आहे. मग आपण सुद्धा बिल्डिंग मध्ये राहायला गेलो तर काय मजा. बरोबर आहे बाळा तुझं, पण कसं असतं ना रे, काळ बदलला ना की सगळंच बदलतं. म्हणजे थोडं नवं थोडं जुनं, आणि सगळ्यामध्येच ना थोडा फायदा थोडा तोटा असं असतंच. म्हणजे बघ, जुन्या घरामध्ये जागेची अडचण असते, इतरही काही अडचणी असतात. नव्या घरामध्ये जागेची अडचण नसते, पण जुन्या घराचा गोडवाही नसतो नव्या घरात, हो की नाही? तसं परफेक्ट असं काहीच नसतं पल्लव. थोडं असतं थोडं नसतं, चालवून घ्यावंच लागतं आपल्याला बाळा. बाबा आपल्या नव्या घराच्या ठिकाणी आजोबांचं झाड असेल ना? असणारच ना. आपण पूर्ण प्रयत्न करूया वाचवण्याचा. माई नाना कुठे आहेत? अगं कच्चा आराखडा आलाय, त्यात काही फेरफार असतील तर सुचवायचे. कुठेत नाना? बाहेर अंगणात असतील कदाचित. अच्छा, पण तोपर्यंत तू बघून घे ना. आत्ता जशी रचना आहे ना आपली पूर्व पश्चिम, तसंच असेल. सकाळी पूर्वेची मस्तपैकी ऊन आणि संध्याकाळी पश्चिमेचा वारा. आणि हे बघ इथे आहे ना, इथे एक छोटीशी बाग असणार आहे. इथे एक छोटीशी देवळाची घुमटी असेल, त्याला पुढे पायऱ्या, संगमरवरी कट्टे, आणि हो सोसायटीच्या आवारामध्ये ना एक जॉगिंग ट्रॅक असेल. शिवाय या साईडला इथे बसायला बेंचेस असतील. आणि हे बघ, हा जो कॉर्नर आहे ना माई, इथे छानसा एक झोपाळा असेल. छान आहे ना? छान आहे, मस्तच आहे. चल मी जरा नानांना दाखवतो हे सगळं. काय झालं? नाही का, काय केलं म्हणजे या दोघांच्याही मनासारखं होईल कळत नाहीये. नानामाई एकदम असे दूर गेल्यासारखे वाटतायत, आणि दादा तर इतका उत्साहात आहे ना. नानामाईंबद्दल बोलून त्याचा प्लॅन थांबवायचा तर तोही दुखावला जाणार, आणि त्याच्याबरोबर गेलो तर इकडे नानामाई. मेघना, दोघं दोन दिशांना आहेत आणि त्यांना जोडणारं काही शिल्लकच नाही मध्ये, असं झालंय. दादा बहुतेक घराचा संभाव्य प्लॅन दाखवतायत बाहेर. विचार होते आदित्य कुठे आहे. तू काय सांगितलंस मग? मी काय सांगणार होते, येतोय म्हणाले. पण मला नाही जावं असं वाटत आहे. मलाही. असं नको मेघना, आपल्याला दादालाही जपायचं आणि नानामाईंनाही.
निघेल काहीतरी मार्ग. तुझा प्लॅन बघायला मी माई जवळ थांबतो. ठीक आहे, ये तू बाहेर. ए असे चौकोन चौकोन नाही कळत रे मला, नीट समजून सांग ना. आणि इथे लिहिलंय ना शिवाय बघ, एक मिनिट हा. किचन आहे, हा पॅसेज, हा बाल्कनी इकडे हा. आणि ही मास्टर बेडरूम. पण किती बारीक येते. थांब बघू मला एक कळतं. थांब 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 थांब. मी दाखवतो, एक मिनिट थांब. हे बघ. ओके, हा. ही हॉलची बाल्कनी पूर्वेला आहे. सो हम्म. इकडनं सूर्यप्रकाश डायरेक्ट हॉल मध्ये येईल हम्म. आणि या साईडला ह्या फ्रेंच विंडोज आहेत पश्चिमेला. हम्म. संध्याकाळी मस्त तिकडनं गार वारा. छान आहे ना? हम्म. आणि आपण तिथे बसून मस्तपैकी कॉफी पीत गप्पा मारायच्या. Yes. हे आदित्य कुठे आहे का? येतोय ना. ओके. याय ना त्याची प्रतिनिधी. थंडी वाजते का तुला? शाल आणू? आधी तू नाही जातेस नवं घर बघायला? नाही. का? कारण तू नाही जातेस. नाना इकडे ये ना, हे बघा ना. काय चाललंय? नाना हे बघा, ही आहे ना, ही तुमची आणि माईची बेडरूम. अरे वा, आणि ती कुठच्या साईडला ओपन होते माहितीये? कुठल्या? देवळाच्या दिशेला. अरे वा. मस्त आहे ना? छान. अरे पण ते गार्डनचं कुठे आहे? अगं असं काय करतेस? हा मेन एंट्रन्स आहे. नाना हो, त्याच्यानंतर इथून या साईडला इथे गार्डन असणार आहे मागे पूर्ण. बघितलंस ना मेघना, नानामाईंचं मन बिलकुल नाही या रिडेव्हलपमेंट मध्ये. पण त्यांनी जे तुमचं मत तेच आमचं मत असा पक्का स्टँड घेतलाय रे. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा दादा त्यांच्याशी बोलले तेव्हा तेव्हा त्यांनी दादांना आम्ही तुमच्या बरोबरच आहोत असं सांगितलंय आदित्य. हो ना. आणि दादा किती उत्साहात आहे ते पाहिलंच ना. त्याचं मन दुखावणं सुद्धा अगदी जीवावर आलंय यार. काय करू शकतो आपण? खूप विचार करतोय पण काहीच सुचत नाही. काहीही केलं तरी एक जण दुखावलं जाणारच, आणि तेच मला नकोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय रे, झोप झाली नाही वाटतं? हो, आजचं नाही, बऱ्याच दिवसांचा बॅकलॉग आहे. अजून झोप येते आणि कामाला पण जायचं. चहा घे गरम गरम, बरं वाटेल बघ. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नानामाई कुठे आहेत? अरे ते वॉकला गेलेत ना नाना. पण माई अजून बाहेरच नाही आल्यात. अजून? डॉक्टर, तुम्हाला माझ्यामुळे खूप लवकर उठावं लागलं ना? नाही, इट्स ओके. हे बघा नाना, काळजी करण्यासारखं काही नाही. संध्याकाळपर्यंत ठीक होऊन जातील त्या. तेवढी औषधं घेऊन या नंतर. हो हो. नाना काय झालं? अरे काही नाही, पहाटे लक्षात आलं हिला ताप आहे बऱ्यापैकी. म्हटलं तुम्हाला उठवायच्या ऐवजी डॉक्टरांना उठवावं ना. घाबरू नका, अहो साधाच आहे ताप तो. बरं नाना, येऊ मी? हो. काका चहा घेणार? नाही नको. थँक्यू डॉक्टर. अरे बापरे, त्यांना उठवलं नाही म्हणून रागावणार माझ्यावर सगळे. माई, चांगलाच ताप आहे. अहो नाना, तुम्ही का नाही सांगितलं आम्हाला? कशाला तुम्ही एकटेच धडपडत होतात?
अरे मीच सांगितलं त्यांना तुम्ही सर डॉक्टरांना फोन करा म्हणून. तुम्हाला दोघांना काम असतं ना रे, त्यात झोपमोड कशाला. आणि आपले डॉक्टर गेली 60 वर्ष रोज 5:30ला उठतायत सकाळी. अहो पण नाना मला सांगायचं ना, मी सुट्टीवर होतो ना. अरे पण कामं असतात ना. आता त्याच्यावरनं भांडणारच का तुम्ही दोघं. जा बघू तुम्ही आपापल्या कामाला. नाना आहेत, माझ्या 2 सुना आहेत, नका काळजी करू. जा तुम्ही जा ग दोघी. तुम्हाला पण स्वयंपाक डबे सगळंच आहे ना. माई तुमच्यासाठी लापशी करू की आल्याचा काढा करू? नको मला लापशे, काढाच कर. बरं माई तू आता आराम कर. नाना तुम्ही उगाच दगदग करू नका, मी आणतो औषध. बरं. चल. आदित्य तू का थांबलायस इकडे? जा बघू. अरे नाना आहेत ना. तुम्ही दोघं रागावलात ना आमच्यावर, म्हणूनच नाही सांगितलं ना नाना, आणि म्हणूनच ही असं म्हणते. अरे वेडायस का तू? तुम्ही काय केलं रागवण्यासारखं? अरे उलट किती प्रेम आहे तुमचं आमच्यावर. आता हल्ली मी जगात बघतोय ना, सगळीकडे सगळी नाती शुष्क झालेत, अगदी व्यवहार उरलेत सगळीकडे आणि स्वार्थ. पण आमची मुलं तशी नाही आहेत. कशी खुट्ट झाल्यावर सगळी धावत आली की नाही. जा बाळा. आता मात्र माई रागवेल. हा तुम्ही रागवा हिला, तिने आराम नाही केला तर. बर. अर्चू, अर्चू, काय रे? माईला ताप आलाय, डॉक्टर काका आले होते. काय? आणि हे तू मला आत्ता सांगतोय? अरे मलाच आत्ता कळतंय. नानांनी कोणाला उठवलंच नाही. का मी आले? आज मी नाही जाते ऑफिसला. काय रे, एकदम काय झालं? अरे माईचा चेहरा इतका उतरलाय, तिला सोडून जावंसच वाटत नाहीये मला. असं नको करूस आदित्य. अरे साधा ताप आहे त्यांना, आता हवा बदलतीये ना त्यामुळे आलाय. अरे काल दुपारपासूनच कणकण होती त्यांच्या अंगात, आणि आता डॉक्टर येऊन गेलेत ना. तू अजिबात काळजी करू नकोस आणि जा ऑफिसला. एक तर तुला काम बुडवून चालणार नाहीये, आणि अरे कामात मन गुंतलं की आपोआप तुझं टेन्शन कमी होईल. पण मग तू सतत तिच्या आसपास राहा आणि मला कळवत राहा. हो जा तू, मी आहे माईन बरोबर. अशा कशा एकदम आजारी पडल्या रे माई? मला पण नवलच वाटतं का. काल बाहेर अंगणात बसली होती तेव्हा थंडी बिंडी लागली का काय, कोण जाणे. काय माहित, पण ना त्या दुपारपासून जरा नरमच होत्या. अरे बघूया रात्रीपर्यंत. औषधं तर दिली आहेत डॉक्टरांनी, पण ताप उतरायला हवा नाही. ए बर अमित, संध्याकाळी ना पल्लवचा मित्र येणार आहे. त्या दोघांना जरा लॅपटॉपवर काम करायचंय. हा म्हणजे काय, झालंच नाही का अजून? अरे इतक्या पटकन कसं होईल, प्रोजेक्टचं काम आहे ना. हे असे कसे देतात ग प्रोजेक्ट? पण ज्यांच्या घरी कम्प्युटर नसतो त्यांनी काय करायचं? अरे आता करतात काहीतरी, म्हणजे मित्राकडे जातात किंवा मग सायबर कॅफे मध्ये जातात. ठीक आहे,
पण विजया जरा लक्ष ठेवा तू, कारण अडनडव वय आहे ना. नाही, मी घेते काळजी. मी त्याच्या बाजूलाच बसून असते. थोडा मोठा झाला ना की कळेल अरे त्याचं त्याला. बोला सुरेशराव. बोला अमितराव साहेब. हा? अमितराव, आता तुम्हाला साहेब म्हणायला पाहिजे का विचारा. का? अहो, तुमचं अभिनंदन. तुम्हाला जशी जागा हवी होती ना मोक्याच्या ठिकाणी, तशी जागा तुम्हाला मिळणार. आणि ती जागा मिळाली की तुम्ही साहेब नाही का होणार. जय हो, जय हो. अभिनंदन, अभिनंदन. तशी जागा देईल तू? होय, खरंच खरंच, म्हणून तर अभिनंदन करतोय ना सारखं सारखं तुमचं. जय हो, जय हो. थँक्यू 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 सुरेशराव, थँक्स. बरं, मी सगळ्या डिटेल्स तुम्हाला प्रत्यक्ष भेटीन आणि देईन. ओके. हा. तुर्तास मी एक माणूस पाठवलाय तुमच्याकडे काही पेपर्स घेऊन. काही ठिकाणी खुणा केलेल्या आहेत, त्यावर नानासाहेबांच्या सह्या घ्या. ओके 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 ओके. बाकी मी नंतर भेटून सांगेनच तुम्हाला. जय हो, जय हो साहेब. बाय बाय बाय. काय झालं अमित? काही नाही, ऑफिससाठी मोक्याच्या ठिकाणी जागा मिळतेय विजया. काय सांगतोस काय? हो. संजीवनी, हे संजीवनी. झोप लागले बहुतेक. अगं पण मेघना, औषधाची वेळ झाली ना आता. हो, पण दुपारपासून काहीच नाही हो पोटात. आल्याचा काढा घेतला तेवढंच काय ते. मी एक काम करते, ताजी ताजी कणेरी करून आणते. बघते घेतीये का. हा, आलेच. उतरला नाही का ताप अजून? संजीवनी, हे बघ, ताप बघायचा आहे ना. तोंड उघड बरं जरा. हा, ताप बघूया. माई. संजीवनी, संजीवनी, जागे हो बरं. संजीवनी, आपण आपल्या गावालाच जाऊया राहायला. चला, आत्ताच निघूया. हे बघ संजीवनी, संजीवनी, तू माझ्याकडे बघ बरं जरा. मी काय म्हणतोय बघ, ऐक. ताप बघायचा आहे ना. हा, मग तोंड उघड बरं जरा. थर्मामीटर लावू दे तिला. ला. नको रे आदित्य, मन नाही जाते. माझ्याकडे काहीच गेलेलं नाही पोट. औषध घ्यायचंय तुला अजून. घे. नको. माझी जागेच टेन्शन घेतलंयस ना तू. त्यानेच आजारी पडलीस. नाही रे, हा थंडीचा ताप आहे, दुसरं काही नाही. इकडे बघून सांग. माई, कसं वाटतंय माई? ताप उतरला? उतरतोय बाळा. आणि नाना कुठे आहेत? नाना होते आतापर्यंत इथे, पाय मोकळे करायला बाहेर गेलेत. मी पण आज दिवसभर बाहेरच होतो. दुपारी फोन केला होता मी विचारायला, पण तू झोपली होतीस. बरं माई, या फाईल मध्ये काही पेपर्स आहेत, त्याच्यावर नानांच्या सह्या हव्यात. पेज घेतली का रे हिने? नावापुरती. माई असं काय करतेय? बरी हो ना लवकर. हे बघ, तू कोमेजलीस ना की सगळं घर कोमेजतं का? बरी हो लवकर.
ऐकतच नाहीये. नाहीच का खाल्लं? अगदी जेमतेम, जबरदस्तीने. आता एवढ्याशा पैशाने काय ताकद येणार आहे तिला? चेहरा पण बघितलास ना किती उतरलाय ते. ते घरातच लागलंय का तिला मेघन? त्यातच ताप आहे. आतल्या आत कुडते ती. आणि हे घराचं जे काही चाललंय ना त्यात उसणं अवसान आणून सहभागी होणं कठीण झालंय तिला. तिच्या मनाने या सगळ्यातून बाजूला होण्यासाठी काढलेला मार्ग आहे हा. मानसिक थकव्याचा आजारपण आहे. पण हे इथेच नाही थांबलं तर विकोपाला जाईल रे आदित्य. आणि कसं थांबवणार? दादाशी स्पष्टपणे बोलून. हो गॉड, दादांचेही काही स्वप्न आहेत. खूप मोठा धक्का बसेल त्यांना. बसेल, पण मेघना दादाचाही नानामाईंवर आपल्या इतकाच जीव आहे. त्याला जर माईच्या आजाराचं खरं कारण कळलं ना तर एका मिनिटात तो त्याच्या स्वप्नांवर पाणी सोडेल याची खात्री आहे मला. पण त्याच्याशी बोलण्याआधी मला आणखी एका व्यक्तीशी बोलायचंय. कोणाशी? नानांशी.